जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात बघा जवळपास जी काही या ठिकाणी 2 वर्ष उलटून गेले तरी देखील शिक्षक भरती जी काही आहे तर ती पूर्ण या ठिकाणी होत नाही आणि ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या सध्या बघा प्रलंबितच आहे। ह्यामध्ये जी काही 2017 संदर्भात जी भरती प्रक्रिया आहे तर ती देखील प्रलंबित आहे। आता ह्या भरतीला जवळपास बघा वर्षानुवर्ष लोटून गेले तरी देखील ही प्रलंबितच आहे। त्याच अनुषंगाने इथं जे काही 2022ची भरती प्रक्रिया आहे तर त्या 22ची प्रक्रियेमध्ये बघा आता या ठिकाणी मुलाखती यादी सध्या लावून दिली आहे आणि पुढील जी काही प्रक्रिया आहे तर ती देखील इथं प्रलंबित आपल्याला म्हणता येईल। तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी जी काही महत्त्वाची जी काही पुढील शिक्षक भरतीची प्रक्रिया असणार आहे तर ते म्हणजे जिल्हा स्तरावर होणार आहे। अशा संदर्भात माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी सध्या बघा जे काही नवीन धोरण आहे शिक्षक भरती संदर्भात तर ते सध्या बघा आखलेलं आपल्याला या ठिकाणी माहिती पडत आहे। तर त्या संदर्भात महत्त्वाची जी काही न्यूज देखील इथं आलेली आहे तर त्या न्यूजमध्ये सरळ इथं बघा सांगितलं आहे की शिक्षक भरती जिल्हा स्तरावर होणार। म्हणजे जी काही शिक्षक भरती आता एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जी काही शिक्षक भरती होत होती तर ती शिक्षक भरती जेव्हा आपण गुणवत्ता यादी लावत होते तर ती बघा प्रत्येक ह्या ठिकाणी जिल्हा स्तराची न लावता संपूर्ण जी काही महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्ह्यामधील जी काही वेकेन्सी असेल तर त्याच्या आधारावर सध्या गुणवत्ता यादी लागत होती आणि जे काही हायेस्ट मार्क असेल ज्यांनी सध्या टेट परीक्षेमध्ये पवित्र प्रणालीवर हायेस्ट मार्क ज्यांनी प्राप्त केले असेल तर त्या अनुषंगाने बघा त्या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जात होती आणि त्या उमेदवाराला जो काही चॉईस द्यायचा होता संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये किंवा मग जे काही आस्थापने त्याला आलेली होती त्याच्यानुसार बघा निवड होत होती। पण ह्या ठिकाणी जे सध्या नवे धोरण ह्या ठिकाणी स्वीकारण्यात आलं आहे ते म्हणजे जिल्हा स्तरावर पुढची जी काही भरती असेल तर ती बघा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे अशा संदर्भात स्टेटमेंट होतं। तर नेमकं जिल्हा भरती जी काही आहे तर ती कशासाठी ह्या ठिकाणी व्हायला पाहिजे तर त्यासाठी देखील इथं बघा स्टेटमेंट सध्या देण्यात आलं आहे। तर संपूर्ण डिटेल्स आपण बघूया। तर सध्या बघा इथं सकाळ वृत्तसेवामध्ये ही बातमी होती तर ह्याच्यामध्ये डी.एड झालेल्या स्थानिक जे काही पातळीवर शिक्षकांची नोकरी मिळावी यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित झाले आहे। यापुढे बघा पोलीस भरतीच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याची शिक्षक सेवक पदासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी बनणार आहे। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हे धोरण निश्चित केले असले तरी अद्यापही सध्या जो काही अध्यादेश आहे त्याची प्रतीक्षा आहे। म्हणजे सध्या जे काही शिक्षण विभागांनी ह्या ठिकाणी जे पोलीस भरतीच्या धर्तीवर म्हणजे पोलीस भरतीमध्ये कसं असतं की ज्या जिल्ह्याच्या या ठिकाणी पोलीस भरती असते तर त्या जिल्ह्यामध्ये सध्या उमेदवार त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात आणि त्या जिल्ह्याची स्वतंत्र जी काही मेरिट लिस्ट असते तर ती मेरिट लिस्ट सध्या बघा बनत असते। तर अशा संदर्भात त्याच धर्तीवर शिक्षक भरतीमध्ये देखील स्थानिकांना ह्या ठिकाणी बघा स्थानिक पातळीवर सध्या नोकरीची संधी मिळावी ह्या अनुषंगाने सध्या या ठिकाणी स्वतंत्र या ठिकाणी शिक्षण सेवक पदासाठी गुणवत्ता यादी जिल्हा स्तरावर बनवणार आहे आणि राज्याच्या जे काही शालेय शिक्षण विभाग आहे तर त्यांनी हे धोरण निश्चित केले आहे। पण सध्या जो काही ह्याच्या संदर्भात जो GR असेल अध्यादेश असेल तर तो सध्या येणं बाकी आहे। तर त्याची सर्वांना प्रतीक्षा असणार आहे। पुढे ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की पूर्वी शिक्षक भरती निवड मंडळामार्फत होत असे यामुळे स्थानिकांना संधी मिळायची। पुढे जिल्हा स्तरावर भरती प्रक्रिया सुरू झाली यातही स्थानिक उमेदवार आघाडीवर असायचे। मधल्या काळात ही भरती बघा प्रक्रिया राज्यस्तरीय केल्याने विशेषतः कोकणात या ठिकाणी उमेदवार स्थानिक पातळीवर शिक्षक नियुक्ती मिळणे कठीण झाले। यातून D.ED B.ED झालेले जे काही बेरोजगारांची संख्या सध्या वाढली आणि यावरून कोकणात आंदोलने सध्या सुरू झाली। आता शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेला बदल करत स्थानिकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण आखायला सुरुवातही केलेली आहे। म्हणजे यापूर्वी सध्या जी काही शिक्षक भरती होती तर ती शिक्षक भरती आपल्या सर्वांना माहिती आहे की मंडळामार्फत होत होती। त्यानंतर सध्या पुढे जाऊन ती शिक्षक भरती या ठिकाणी जिल्हा स्तरावर करण्यात आली आणि आता जे काही आहे तर ते आता म्हणजे राज्यस्तरावर सध्या पवित्र प्रणालीमार्फत बघा राज्यस्तरावर सध्या शिक्षक भरती केली जाते आणि राज्यस्तरावर केल्यामुळे संपूर्ण जे काही जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये वेकेन्सीला बघा टेट जो काही हायेस्ट गुण असेल तर त्या गुणानुसार त्याला पुढील जे काही संधी असेल तर ती त्या ठिकाणी मिळत होती। पण सध्या D.ED आणि B.ED जे काही बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार यांची संख्या त्यामुळे बघा वाढत गेली आणि कोकणात तसे आंदोलन देखील सुरू झाले। म्हणजे कमी मार्कवाले तिथं कशाही पद्धतीने बघा सिलेक्ट त्या ठिकाणी होत नव्हते। म्हणजे ते स्थानिक असले तरी त्यांना सिलेक्शन त्या ठिकाणी होत नव्हतं कारण जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती सध्या होत होती तर ती म्हणजे राज्यस्तरीय असल्यामुळे। तर पुढे काय म्हणता आहे की ह्या ठिकाणी राज्यातील भरती करण्यास
या ठिकाणी बघा राज्यातील भरती प्रक्रिया करण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन अर्ज मागवले जातात। यापूर्वी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षा राज्यस्तरावर घेतली जाते। त्यानंतर राज्यस्तरावरच त्यांची बघा राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया एकत्रित राबवली जाते। उमेदवारांना जिल्हे निवडण्याची संधी दिली जाते। त्यानुसार राज्यस्तर गुणवत्ता यादी तयार करून प्रत्येक जे काही आस्थापना असेल जिल्ह्यातील उमेदवारांना या ठिकाणी यादी कळवली जाते आणि राज्यस्तरावर गुणवत्ता यादीमुळे शिक्षक अभियोग्यता पात्रता परिषद उत्तीर्ण झालेले परंतु कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना संधी मिळत नव्हती। त्यामुळे यापूर्वीप्रमाणे जिल्हास्तर शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी होत आहे। त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब यांनी पोलीस भरतीप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी बघा प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रिया सध्या बघा स्वतंत्रपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी आवश्यक शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा राज्यस्तरावर एकाच वेळी घेण्यात येणार आहे। मात्र भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना एकच या ठिकाणी जिल्ह्याची निवड म्हणजे संधी असेल आणि पात्र उमेदवारांची राज्यस्तरावर निवड न करता जिल्हा स्तरावर स्वतंत्र निवड यादी तयार केली जाणार आहे। त्यामुळे त्या जिल्ह्यातील उत्तीर्णांना या ठिकाणी संधी मिळणार आहे। जसं पवित्र प्रणालीवर आपल्याला चॉईस द्यायचा असतो आणि त्याच्यामध्ये आपण संपूर्ण जे काही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रेफरन्स देत असतो। मात्र आता जे काही जिल्हास्तरीय त्या ठिकाणी भरती असल्यामुळे जी संधी असणार आहे तर ती संधी फक्त आपल्याला इथं जिल्ह्यासाठी संधीही उपलब्ध असणार आहे एकाच जिल्ह्यासाठी आणि त्याच जिल्ह्यामध्ये सध्या बघा नियुक्ती होणार आहे। अशा पद्धतीने जे काही जिल्हास्तरीय जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती सध्या होणार आहे। तर एकंदरीत इथं जे काही माननीय केसरकर साहेबांचं स्टेटमेंट देखील देण्यात आलं आहे ते देखील बघूया। तर याच्यामध्ये बघा शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षेला प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर उमेदवार बसतात। कारण आपल्याला माहिती आहे की DED आणि BEd जे काही सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची संख्या सर्वात जास्त असल्यामुळे जे उमेदवार सध्या भरती प्रक्रिया जर आली तर त्याच्यामध्ये ट्राय करत असतात। कारण जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे ती दरवर्षी न होता बघा कित्येक वर्षानंतर शिक्षक भरती सध्या आल्यामुळे इथं बेरोजगारांची संख्या देखील वाढत गेली। कारण दरवर्षी जर शिक्षक भरती होत गेली तर या ठिकाणी बेरोजगारांची संख्या आपल्याला माहिती आहे की ती कमी होऊ शकते, पण शिक्षक भरती 8-10 वर्षानंतर एकदा होत आहे तर इथं बेरोजगारांची संख्या जी आहे तर ती वाढणे साहजिक आहे। त्यानंतर बघा पुढे काय म्हणता आहे तर या ठिकाणी परंतु शिक्षक भरतीवेळी राज्यस्तरावर गुणवत्ता यादी केल्यामुळे कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना मागे पडतात। त्यामुळे पुढे होणारी शिक्षक भरती प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र राबवली जाईल। एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे। त्यामुळे कमी गुण मिळालेल्या उमेदवारांनाही जिल्हा स्तरावर निवड करण्यात येणाऱ्या निवड यादीत स्थान मिळणार आहे। ज्या जिल्ह्यात निवड झाली आहे त्या जिल्ह्यात त्यांना बघा सेवा बजावावी लागणार आहे। त्यामुळे अन्य जिल्ह्यातील उमेदवारांना दुसऱ्या जिल्ह्यात येण्याची संख्या कमी होणार आहे। स्टेटमेंट जे आहे दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांचं या ठिकाणी करण्यात आलं आहे। म्हणजे ते काय म्हणत आहे का जी काही गुणवत्ता यादी आहे तर ती गुणवत्ता यादी सध्या राज्यस्तरावर या ठिकाणी डिक्लेअर केल्यामुळे त्याच्यामध्ये कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना मागे पडतात। म्हणजे जे काही कमी गुण असेल तर त्यांना संधी त्या ठिकाणी मिळत नाही आणि त्यामुळे होणारी जी काही पुढील जी काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे राबवली जाईल असं इथं त्या ठिकाणी म्हटलं आहे। पण जे काही कमी गुण वाले जे काही उमेदवार असेल अर्थात जे काही सध्या आपण म्हणू शकतो की जे मागास प्रवर्ग उमेदवार असतात तर त्यांना साहजिकच आहे की जे काही कमी गुण असल्यामुळे त्यांना बघा त्या ठिकाणी संधी मिळत नाही आणि जी संधी जी आहे तर ती का मिळत नाही तर त्याच्यामागे जे सध्या राज्यस्तरीय शिक्षक भरती देखील या ठिकाणी बघा कारणीभूत त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने सध्या जे काही राज्यस्तरीय शिक्षक भरती जरी होत असली तरी देखील इथं जे काही समान जो काही रोस्टर प्रक्रिया आहे कारण जी कॉमन रोस्टर प्रक्रिया जी पद्धत या ठिकाणी अवलंबली आहे त्याच्यामध्ये कॉमन रोस्टर असल्यामुळे बघा जे उमेदवार सध्या मागास प्रवर्गाचे उमेदवार आहे तर त्यांना आपल्याला माहिती आहे की प्रत्येक परीक्षेमध्ये त्यांना ओपन कॅटेगरीपेक्षा किंवा इतर ज्या काही कॅटेगरीपेक्षा त्यांना कमीच गुण त्या ठिकाणी असतात आणि सध्या कॉमन रोस्टर असल्यामुळे जी शिक्षक भरतीची निवड प्रक्रिया आहे तर ती निवड प्रक्रिया बघा त्या ठिकाणी बिंदू
जो काही बिंदू आलेला असेल आणि तो बिंदू नेमका कोणत्या विषयाचा आहे तर त्यानुसार बघा जी काही कॉमन रोस्टरची निवड प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये तो बिंदू तिथंच फिरत असतो आणि त्याच्यामध्ये जो काही निवड प्रक्रियामध्ये संपूर्ण जी काही मेरिट असेल तर त्या मेरिट असलेला जो उमेदवार असेल तर त्यांनाच तो त्या ठिकाणी बिंदू मिळत असतो आणि कमी मार्क जे उमेदवार असेल तर त्यांच्यापर्यंत तो बिंदू सध्या बघा शिल्लक राहत नाही आणि ह्याच्यामध्ये जास्त मार्क असणारे जे उमेदवार आहेत तर तेच त्या ठिकाणी प्रत्येक जे काय आस्थापना असेल तर त्याच्यामध्ये त्यांची शिफारसही होत असते. मात्र कमी गुणवाले जे उमेदवार आहे तर त्यांना या ठिकाणी कॉमन रोस्टर असल्यामुळे बघा संधी त्या ठिकाणी मिळाली नाही. तर एकंदरीत जे काय राज्यस्तरावर जरी या ठिकाणी शिक्षक भरती झाली असली पण जो काही कॉमन रोस्टर जो प्रकार आहे तर त्या कॉमन रोस्टरच्या बिंदूमध्ये जो काही निवड प्रक्रिया होती तर ती निवड प्रक्रिया मात्र मेरिटवर आधारित त्या ठिकाणी होत असल्यामुळे संपूर्ण जे काही कमी मार्कवाले उमेदवार होते तर ते कमी मार्कवाले उमेदवारांना त्या ठिकाणी बघा शिफारस तिथं झाली नाही आणि संबंधित जे काही रोस्टर प्रणाली आहे तर त्याच्यामध्ये जी सध्या रँकिंग केलेली आहे मग त्याच्यामध्ये सर्वात जास्त जो काही लॉस झालेला आहे तर तो म्हणजे मागास प्रवर्गीयांसंदर्भात झालेला आपल्याला म्हणता येईल. कारण त्यांची जी काही बिंदू नामावली त्यांचा जो बिंदू त्या ठिकाणी पद भरतीला येता येता तो बिंदू बघा भरला गेला आणि त्या बिंदूमध्ये सध्या त्याला वेकन्सी त्या ठिकाणी अवेलेबल नाही झाली म्हणजे ते कमी मार्क होते तर त्यांना त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी मिळू शकली नाही. तर अशा संदर्भात देखील या ठिकाणी म्हणता येईल. तर आता ही जी काही शिक्षक भरती आहे तर ते जिल्हा स्तरावर करणे किंवा मग राज्यस्तरावर राहणे ह्या संदर्भात बघा जेव्हा महत्त्वाचा जो काही शासन निर्णय येईल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने नियम वगैरे लावले जातात तर ते देखील पाहणे आपल्यासाठी बघा गरजेचं असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये जे काही एक प्रकारे तोटा किंवा धोका किंवा मग त्या ठिकाणी बघा चांगल्या पद्धतीने कसं आपल्याला म्हणता येईल तर ते एकंदरीत जेव्हा नियम येईल GR येईल तेव्हा आपल्याला बघा त्या संदर्भात जी काही माहिती असेल तर ती माहिती त्याच्यामध्ये कळू शकते. पण ह्याच्यामध्ये जर आपण जिल्हा स्तरावर जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की इथे जो काही 80 मार्क किंवा 70 मार्कवाला देखील उमेदवार सध्या बघा सिलेक्ट होऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये जर दुसरा प्रकार जर बघितला आपण तर इथे 140 वाला उमेदवार देखील बघा रिजेक्ट हा होऊ शकतो. तर आपल्याला माहिती आहे की जिल्हा स्तरावर जे काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया कशा पद्धतीने चालते ते आपल्याला सर्व जे काही ओपन सिक्रेट म्हणता येईल. तर सध्या तरी आता ह्याच्यावरती जेव्हा शासन निर्णय निर्गमित होईल तेव्हाच आपल्याला समजेल की नेमकं कशा पद्धतीने काही नियम त्याच्यामध्ये घालण्यात आले आहेत जिल्हा स्तरावर जी शिक्षक भरती करण्यासंदर्भात. तर एकंदरीत तसं म्हणता येईल. आणि हे जे कॉमन रोस्टर जी आहे तर ते कॉमन रोस्टर त्या ठिकाणी बघा असल्यामुळे सध्या ज्या काही कमी मार्क असेल किंवा जे काही मागास प्रवर्ग उमेदवार असेल तर त्यांना त्या ठिकाणी संधीही कमी प्रमाणावर त्या ठिकाणी उपलब्धही होत असते. तर ह्याच्यामध्ये कॉमन रोस्टर न करता प्रत्येकाचं वेगवेगळं जर रोस्टर राहिलं तर त्या ठिकाणी केवळ आपल्याला माहिती तर पडेल की कोणत्या विषयासाठी किती जागा आहे आणि ती जागा नेमकी कोणत्या कॅटेगरीसाठी आहे. तर ते जर ह्या ठिकाणी माहिती जर पडलं तर निश्चितच कमी मार्कवाल्यांना देखील पुन्हा संधी त्या ठिकाणी मिळू शकते. पण कॉमन रोस्टर असल्यामुळे सध्या आपल्याला माहिती नाही पडत की जर या ठिकाणी वेकन्सी आली आहे तर ती वेकन्सी नेमकी कोणत्या विषयाची आहे आणि कोणत्या कॅटेगरीला ती आलेली होती. पण ह्याच्यामध्ये मेरिटनुसार भरती होत असल्यामुळे राज्यस्तरावर आपल्याला ज्या काही वेकन्सी आहे तर ती वेकन्सी बघा माहिती नाही झाली. मेरिट लिस्ट जेव्हा लागली आणि सिलेक्शन झालं तेव्हाच ती काय बिंदू असेल तर तो बिंदू नेमका कोणत्या प्रवर्गाला गेला आणि कोणत्या विषयाला गेला तेव्हाच त्या ठिकाणी कळलेलं आहे. तर असं न होता जर या ठिकाणी कॉमन रोस्टर न राहता प्रत्येकाचं वेगवेगळं जर रोस्टर राहिलं तर ह्या ठिकाणी कुठंतरी कमी मार्क आणि जे मागासवर्ग उमेदवार आहेत तर त्यांना देखील इथे निश्चितच जो काही संधी आहे तर ती मिळू शकते. तर सध्या तरी जो GR येईल तर त्या GR आल्यानंतरच आपल्याला ह्याच्यावरती कळेल की नेमकं कोणत्या पद्धतीने जिल्हास्तरीय भरतीसाठी नियम किंवा जे काही पुढील नवे धोरण आहे तर ते कसे आखले गेले आहे. तर ते सध्या जी प्रतीक्षा असणार आहे तर ती म्हणजे येणारे जे काही अध्यादेश असेल तर त्याची असणार आहे तेव्हाच आपल्याला ह्याच्यावरती सविस्तर बोलता येईल. तर सध्या तरी अशी एक महत्त्वाची सध्या अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. तर काही अपडेटमध्ये चूकभूल झाली असेल
तर क्षमस्व, पण सध्या तरी जे काही होतं तर ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी GR आल्यावर बघू नेमकं कशा पद्धतीने त्याच्यावरती जे काही नियम असेल किंवा जिल्हा स्तरावर भरती कशी होईल त्या संदर्भात सविस्तर अधिकृत आल्यावरतीच कळेल. तर सध्या तरी एक जी काही बाजू होती तर ती मी मांडली आहे. तर बघू आता नेमकं पुढे GR नुसार कशा पद्धतीने होईल. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी. तर भेटू. जय हिंद, वंदे मातरम.